नमस्कार. आज आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण दुसरे संयुक्त भांडवली संस्था यातील एक घटक कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत. कंपनीचे खूप सारे प्रकार पडतात. आता आपण या SP मध्ये या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये संपूर्णपणे कंपनीची कार्यपद्धती अभ्यासणार आहोत. 2 वर्ष 11वी आणि 12वी. बरोबर. मग आता कंपनीचे प्रकार खूप सारे पडतात, पण त्यातल्या 2 महत्त्वाच्या कंपन्या, एक खाजगी कंपनी आणि दुसरी सार्वजनिक कंपनी. तर पाहूयात वेगवेगळ्या घटकांच्या आधारावर कंपनीचे कोणकोणते प्रकार पडतात. समोर एक तक्ता दिसतोय पहा, कंपनीचे प्रकार. आता यामध्ये पहिलं स्थापनेच्या आधारावर. पहिली कंपनी वैधानिक कंपनी. कायद्यानुसार जर कंपनीची निर्मिती होत असेल, वैधानिक म्हणजे कायद्यानुसार. दुसरं नोंदणीकृत कंपनी. जर तुम्ही कंपनीची नोंदणी केली असेल तर तिला नोंदणीकृत कंपनी असं म्हणायचं. पहा मालकीच्या आधारावर कंपनीचे प्रकार. हे 3 महत्वाचे आहेत. बघा, खाजगी कंपनी, खाजगी व्यक्तीच्या नावावर असेल तर ती खाजगी कंपनी. आणि सार्वजनिक कंपनी म्हणजे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा हिस्सा 51% असेल, 100%पैकी 51% हा गव्हर्नमेंटचा हिस्सा असेल तर ती सार्वजनिक कंपनी. जबाबदारीच्या आधारावर खाजगी मर्यादित कंपनी म्हणजे अशी कंपनी जिची मालकी खाजगी आहे आणि सभासदांची जबाबदारी मर्यादित आहे. हमीने मर्यादित कंपनी म्हणजे सभासदांनी विशिष्ट हमी दिलेली असते. अमर्यादित कंपनी म्हणजे अशी कंपनी जिच्या भागधारकांची किंवा सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते. पाहूयात नियंत्रणाच्या आधारावर. आता कोणाचं नियंत्रण आहे त्यावर त्या कंपनीचे प्रकार पडतात. पहिलं धारक कंपनी. एक प्रमुख कंपनीच्या हातात सगळं असेल तर ती धारक कंपनी. आणि दुय्यम कंपनी म्हणजे एक प्रमुख कंपनी आणि तिच्याशी निगडीत अनेक उपकंपन्या, दुय्यम कंपनी. त्यानंतर इतर प्रकार पडतात पहा, सरकारी कंपनी, विदेशी कंपनी, निष्क्रिय कंपनी, सूचीबद्ध कंपनी, लहान कंपनी, सहयोगी कंपनी, नफ्यासाठी नसलेली कंपनी. हे एवढे सगळे कंपनीचे प्रकार पडतात. आता विस्तृत स्वरूपात आपण हे प्रकार पाहूयात. पहा, स्थापनेच्या आधारावर. पहिली कंपनी वैधानिक कंपनी. काय दिले पहा, ज्या कंपनीची स्थापना लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्या कंपनीस वैधानिक कंपनी किंवा विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी असे म्हणतात. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ. आलं लक्षात? लोकसभा आणि विधानसभा म्हणजे तुम्ही निवडून दिलेले आमदार खासदार हे विधानसभा किंवा राज्यसभेत विशिष्ट कायदा संमत करतात आणि अशी कंपनी स्थापन करतात. दुसरी कंपनी नोंदणीकृत कंपनी. अशी कंपनी जिची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा त्या अगोदरचे जेवढे कंपनी कायदे आहेत त्यानुसार झालेली कंपनी. त्यानंतर पुढे बघूया, मालकीच्या आधारावर. बघा, मालकीच्या आधारावर खाजगी कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 268 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी ज्या कंपनीचे वसूल भागभांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमावलीत खालील अटी नमूद केलेल्या असतात. पहा, खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिचे वसूल भागभांडवल नियमावलीत स्पष्ट केलेले असते. नियमावलीत अजून काय काय अटी असतात? पहिली अट, भागधारकांना त्यांचे भाग सहजपणे हस्तांतरित करता येत नाहीत. एकदा तुम्ही भागधारक झालात आणि तुम्हाला तुमचे भाग विकायचे आहेत किंवा दुसऱ्याचे नाव करायचे आहेत तर सहजपणे तुम्ही करू शकत नाही. यासाठी इतर भागधारकांची परवानगी घ्यावी लागते. पुढं, खाजगी कंपनी करिता सभासद संख्या कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 इतकी असते. अगदी 200 नंतर 1 जरी वाढला तरी ती खाजगी कंपनी होत नाही. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 एवढी सभासद संख्या पाहिजे. तिसरं पहा,
खाजगी कंपनी आपल्या भागांची किंवा प्रतिभूतींची विक्री माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा आम जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. गुपचूप गुपचूप कारभार असतो. नातेवाईकांना सांगितलं जातं की ओळखीच्या लोकांना सांगितलं जातं की बाबा भाग विक्री निघाली आहे, तुम्ही भाग खरेदी करा. जाहीररित्या वर्तमानपत्रात बातमी दिली जात नाही. सार्वजनिकरित्या भाग विक्री करताच येत नाही. खाजगी कंपनीसाठी या सर्व अटींची पूर्तता होणं आवश्यक आहे. जरी अट कमी पडली तरी ती सार्वजनिक कंपनी होते आणि खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित हा शब्द असतो. आलं का लक्षात? ही भागांनी मर्यादित किंवा हमीनी मर्यादित किंवा अमर्यादित असू शकते. आता एक छोटंसं केशरी कलरमध्ये दिलेले पहा, प्रतिभूती म्हणजे काय? प्रतिभूती असं भूत म्हणजे असा दस्तऐवज, भाग, कर्जरोखे आणि बंधपत्रे इत्यादी. भांडवल उभारण्याचे मार्ग. आले लक्षात? प्रतिभूती लक्षात ठेवा. प्रतिभूती म्हणजे असे दस्तऐवज ज्याद्वारे एखादी कंपनी, एखादी संस्था भांडवल उभे करते. म्हणजे भागांची विक्री, कर्जरोख्यांची विक्री, बंधपत्रांची विक्री इत्यादी सार्वजनिक ठेवी. आलं लक्षात? पुढं दुसरं, सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनीची व्याख्या एकदम सोपी आहे. पहा, कंपनी कायद्याच्या कलमानुसार, आता इथं कलम 271 लिहिले. आता एवढं सगळं आपल्या लक्षात राहणं मुश्किल आहे. नुसतं कंपनी कायद्यानुसार असं जरी तुम्ही म्हटलं तरी चालेल. बघा, कंपनी कायद्याच्या कलम 271 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. किती सोपी व्याख्या आहे की नाही? कंपनी कायद्याच्या कलम 271 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होय. मग आता तिची वैशिष्ट्य कोणती? कुणी कितीही भाग हस्तांतर करू शकते. आज मला वाटलं मी भाग खरेदी केले, मला थोड्या वेळाने वाटलं मला विकावेत, मी विकू शकते. मला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. म्हणजे भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही. पुढं, कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते आणि कमाल व्यक्ती अमर्यादित असतात. त्याचबरोबर सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भांडवल नियमावलीत नमूद केलेले असते. ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. ती सार्वजनिक कंपनी. तिसरा प्रकार पहा, एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायद्यानुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची सभासद संख्या ही एकच असते. म्हणजे मालक एकच असतो. तिला काय म्हणायचं? एक व्यक्ती कंपनी. ही खाजगी मर्यादित कंपनीसारखीच असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे आणि त्याचे पालन करणे बंधनकारक नसते. आता सगळं काही एकाच व्यक्तीचं म्हटल्यानंतर ती एक व्यक्ती कंपनी. बरोबर? एक व्यक्ती कंपनी हा व्यवसाय संघटनेचा चांगला प्रकार आहे, परंतु कंपनी कायदा 2013 नुसार सभासदांची जबाबदारी त्याने गुंतवलेल्या भांडवलाच्या मर्यादेइतकीच मर्यादित स्वरूपाची असते. मग अशा कंपनीच्या संचालकांची संख्या 1 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. आणि मग अशा कंपनीला वार्षिक सर्वसाधारण बोलवण्याचा अधिकार नसतो. आता पाहूयात जबाबदारीच्या आधारावर. पहा, भागांनी मर्यादित कंपनी हा कंपनीचा सर्वसामान्य असा प्रकार आहे. यानुसार कंपनीच्या सभासदांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी असते. समजा तुम्ही 10 रुपयाचे 100 भाग घेतले. दर्शनी किंमत किती आहे? 10 रुपये. भाग किती घेतले? 100. म्हणजे तुमचे किती झाले? 1000 रुपये भांडवल तुम्ही कंपनीला दिलं. मग तुमची जबाबदारी फक्त 1000 रुपये इतकी असते. गेले तर फक्त 1000 रुपये जातात, त्याच्यावरती 1 रुपयाही नाही. तुमची काय म्हणतात त्याला, आता 1000 रुपयेपैकी फक्त तुम्ही 900 रुपये दिले तर 100 रुपये तुम्ही द्यायचे कंपनीचं जेव्हा कधी विसर्जन होईल किंवा काही प्रॉब्लेम येईल त्यावेळेस. आलं लक्षात? याला म्हणायचं भागांनी मर्यादित कंपनी. दुसरं, हमीने मर्यादित कंपनी. कंपनी कायद्याच्या पहा, कंपनी कायद्याच्या कलम 221 नुसार कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास, आता कंपनीला झालाच तोटा आणि कंपनी बंद करतोय आपण म्हणजे विसर्जन करतोय, कंपनीची मालमत्ता आता विकायची. कंपनीची मालमत्ता विकूनही आपण कंपनीचं कर्ज फेडू नाही शकलो, कंपनीने जे काही कर्ज केलं तर बाजारात ते आपण फेडू नाही शकलो, तर अशा वेळी प्रत्येक सभासदाने किती रकमेपर्यंत भरपाई करायची आहे याचा उल्लेख नियमावलीत लिहिला जातो.
त्याला हमीने मर्यादित कंपनी, म्हणजे सभासदांनी हमी दिलेली असती, यदा कदाचित जर कंपनीचं विसर्जन करायचं ठरलं, यदा कदाचित जर कंपनीला अडचणी आल्या तर ते एवढी रक्कम कंपनीला देतील. या कंपन्या कोणत्या असतात? साधारणतः कला, क्रीडा, सांस्कृतिक, धर्मादाय संस्था अशा कंपन्या असतात. व्यवसाय करून नफा मिळवणं हे त्यांचं ध्येय नसतं. पुढं पहा, अमर्यादित कंपनी. अशी कंपनी जिच्या सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते. यदा कदाचित कंपनीचं विसर्जन झालंच म्हणजे कंपनी कर्जबाजारी झाली, तर अशा वेळेस त्या सभासदांची खाजगी मालमत्ता वापरली जाते देणी देण्यासाठी. या कंपन्या खाजगी, सार्वजनिक किंवा एक व्यक्ती कंपनी असू शकतात, पण दुर्मिळ रूपात असतात. कुणाला वाटेल आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी जप्त केली जावी, बरोबर का? आता पहा, नियंत्रणाच्या आधारावर म्हणजे भागधारणेच्या आधारावर धारक कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 246 नुसार जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी होय. पिक्चर पाहता ना तुम्ही, साऊथचे वगैरे पिक्चर पाहता की नाही? त्याच्यामध्ये हिरो येतो आणि म्हणतो की बाबा त्या कंपनीची बोर्ड ऑफ मीटिंग चालू असते, त्या कंपनीत म्हणतो की या कंपनीचा 51% शेअर्स माझ्या नावावर आहे, कंपनी माझी आहे, म्हणतो की नाही? अगदी तसंच एखाद्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग जर दुसऱ्या कंपनीने खरेदी केले तर त्या कंपनीचे त्या कंपनीवर नियंत्रण असतं. म्हणजे ज्याच्या हातात 50% पेक्षा जास्त भाग तो त्या कंपनीचा मालक ठरतो. असं नियंत्रित कंपनी असेल तर तिला धारक कंपनी असं म्हणतात. आणि दुय्यम कंपनी म्हणजे ज्या कंपनीवर धारक कंपनीचं नियंत्रण असतं अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. म्हणजे 50% पेक्षा जास्त भाग एका कंपनीचे असतील तर ती धारक कंपनी, आणि म्हणजे ज्या कंपनीचे भाग तिने खरेदी केलेत ती दुय्यम कंपनी. वोडाफोन आयडिया पहा, वोडाफोन आयडिया एकत्र आले की नाही? अगदी तसंच. पुढं इतर प्रकार. आता इतर प्रकारामध्ये सरकारी कंपनी. कंपनी कायदा कलम 245 नुसार सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे 51% पेक्षा जास्त वसूल भांडवल असते. म्हणजे सरकारी, केंद्र सरकार, राज्य सरकार, अंशतः केंद्र सरकार किंवा अंशतः राज्य सरकार किंवा राज्य सरकार किंवा सरकारी कंपनीच्या दुय्यम कंपन्या. म्हणजे थोडक्यात काय, शासनाने एखाद्या कंपनीचे 51% पेक्षा जास्त भाग धारण केलेले असतील तर त्याला सरकारी कंपनी असे म्हणतात. सरकारी कंपनी ही खाजगी असू शकते आणि सार्वजनिकही असू शकते. या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 नुसार करणं बंधनकारक आहे. आता सरकारी कंपन्यांची काही उदाहरणं दिलीत पहा. हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड. आलं लक्षात? त्यानंतर दुसरा प्रकार पहा, विदेशी कंपनी. सोपं आहे, दुसऱ्या देशाची कंपनी. बघा, विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे. उदाहरणार्थ नेस्ले, बाटा, वर्लपूल. आलं लक्षात? नोंदणी भारताच्या बाहेर दुसऱ्या देशात झाली आहे परंतु व्यवसाय मात्र ते भारतात करतायत. आलं लक्षात? तिसरं, नावाप्रमाणेच निष्क्रिय कंपनी. अशी कंपनी जिची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केलेली आहे परंतु ती कोणताही व्यवसाय करत नाही आहे. मागील 2 वर्षापासून लेखापुस्तकं ताळेबंद तयार केले जात नाही, म्हणजे बॅलन्स शीट आणि बुक्स जे आहेत किर्द ते तयार केले जात नाही आहेत, वार्षिक विवरणपत्रकं तयार केली जात नाही, ती कंपनी निष्क्रिय कंपनी घोषित केली जाऊ शकते. म्हणजे भविष्यकालासाठी तिला स्थापन केलं आहे पण सध्या कुठलाही व्यवसाय चालू नाही. पुढं सूचीबद्ध कंपनी. कंपनी कायदा कलम 252 नुसार ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद, पहा तुम्हाला कलम नाही लक्षात राहत ना, नुसतं पुढे एक वाक्य टाकायचं, कंपनी कायद्यानुसार ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद मान्यताप्राप्त भाग बाजारात केलेली आहे अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. आता आपल्याकडे 2 भाग बाजार आहेत. कुठले? नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. मुंबई भाग बाजार, राष्ट्रीय भाग बाजार, बरोबर का?
मग त्याच्यामध्ये ज्या ज्या कंपन्यांनी नोंद केलेली आहे, स्वतःची नोंदणी झालेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याला सूचीबद्ध कंपनी असे म्हणतात. अशी कंपनी सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते. आणि ती देशाच्या बाहेर भाग विक्री करू शकते. आलं लक्षात? यासाठी भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ, कंपनी कायदा यांनी घालून दिलेले जे नियम आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, याचं पालन करावं लागतं. आता पाहूयात महत्वाची संस्था कुठली? भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ. बघा केशरी कलरमध्ये डार्कमध्ये दिसते की नाही, सेबी. इथून पुढे तुम्हाला सेबी सारखं कानावर पडणार आहे. हे असं मंडळ आहे जे भाग बाजारावर नियंत्रण करतं. एखादी कंपनी फ्रॉड तर नाही ना, एखादी कंपनी कर्ज करून त्या कंपनीचे मालक पळून तर जाणार नाहीत ना. पूर्ण नियंत्रण असतं पहा कंपन्यांवर, बारीक लक्ष असतं. आणि यांनी जे नियम तरतुदी दिल्यात त्याचं पालन प्रत्येक कंपनीला करावं लागतं, नाही त्याच मोठा ताळा. बघा, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या हिताचं रक्षण करते आणि भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही एक नियामक संस्था आहे. आता कंपनीचा पुढचा प्रकार पाहूया, लहान छोटी कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 285 नुसार लहान कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे, जिचं वसूल भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल. कमीत कमी 50 लाख रुपये, सॉरी जास्तीत जास्त 50 लाख रुपये, कमीत कमी. आणि तिची वार्षिक उलाढाल 2 कोटी त्यापेक्षा जास्त नसेल, अशी कंपनी छोटीशी कंपनी. आले लक्षात? लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी असू शकते. यांच्याशिवाय इतर कंपन्या असू शकतात. पुढचा प्रकार पहा, सहयोगी कंपनी. मगाशी तुम्हाला वोडाफोन आयडिया म्हणून सांगितले की नाही, दोघी जणी एकत्र आल्या आणि वी सुरू झालं, वी आलं का लक्षात? अगदी तशीच सहयोगी कंपनी. सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी, पहा, सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचं नियंत्रण असतं, जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असतं. बघा, एकूण भाग भांडवलाच्या किमान 20% पेक्षा जास्त भांडवल धारण केलेले असते आणि करारानुसार व्यावसायिक निर्णयावर नियंत्रण असते. नफ्यासाठी नसलेल्या कंपन्या. नफ्यासाठी नसलेल्या कंपन्या म्हणजे कोणत्या कंपन्या? कलम 8 नुसार अशा कंपन्या नोंदवलेल्या असतात. यांचा मुख्य हेतू सेवा देणं, समाजाला सेवा देणं हा असतो, नफा मिळवणं हा नाही. आता नॉर्मली या प्रश्नावर तुम्हाला काय येणार आहे, तर ऑब्जेक्टिव्ह येणार आहे की खालील कंपन्यांचे प्रकार ओळखा, किंवा मग फरक येतील. खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, एक व्यक्ती कंपनी, सहयोगी कंपनी असे फरक येतील. आलं लक्षात? इथंच प्रकरण दुसरं आपलं संपतंय. आणि तुम्हाला या धड्याखालचे स्वाध्याय सोडवायचे आहेत, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह 1-1 मार्काचे प्रश्न. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.